प्रशासनाला प्रसन्न. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्हाला एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांना लिहायला लागलं आणि जे महाराज आहेत समोर त्यांच्याविषयी तुम्ही लिहिलं तर ते म्हणतात की परक्यांनी वंशजांना शिकवू नये. हा परक्याचा हा प्रश्न नाही आहे, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. न्यायालयाचा हा अवमान आहे, कंटेम्प्ट ऑफ द कोर्ट आहे. कोर्टाने आदेश दिलेला आहे की या दिवशी नाथमानांच्या नावाने दुसरी पालखी काढू नये आणि जी मूळ पालखी ज्या रूटवर जाते त्या रूटवर जाऊ नये. या पालखीचा जो रूट आहे, मूळ रूट गावातील मंदिरातून समाधी मंदिर गागाभट चौक मार्गे समाधी मंदिरातून प्रस्थान मोठा आणि प्रस्थान मोठ्यावरून कनकवाडी ही पालखी मूळ पालखीच्या मार्गावर येते. साधारण कोरोना काळामध्ये या मार्गावर येत नव्हतं. कोरोना काळामध्ये च्या आधी हे गागाभट चौकातून तहसील मार्गे निघून जात होते. पण प्रशासनाने यांना कोरोना काळात थांबवलं नाही. 20 लोकांना ज्यावेळेस परवानगी होती त्यावेळेस यांनाही प्रशासनाने समाधी मंदिरात येऊ दिलं. कारण यांनी अर्ज दिला पोलिसांना की बंदोबस्त मागितला की या पैठणमध्ये थांबायचं म्हणल्यानंतर मग प्रस्थान करायचं समाधी मंदिरात येऊन परत गावातील मंदिरात येऊन थांबले. मग ते पुढच्या वर्षापासून परत तोच रोड पडला. आम्ही प्रत्येक वर्षी शासनाला तोंडी कळवतो, प्रत्येक मीटिंग मध्ये कळवतो, पण शासन कुठपर्यंत कोर्ट आदेश आणणार. एकदा आदेश झालेला आहे, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. सुप्रीम कोर्टाने पैठण कोर्टाची डिग्री कायम केलेली आहे. असं असतानाही प्रशासन सहकार्य करीत नाही. आज प्रशासनाने यांना पाबंद करायला काही हरकत नव्हतं, कारण की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. आता अद्यापर्यंत काही कळालेलं नाही. आम्ही पुढे आलेलो आहे, पाबंद केलं की नाही काय नाही हे काय अजून काही कळालेलं नाही. आता तुम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करणार आहात? हो, कारवाई करणार आहोत. कोर्टामध्ये जाणार? हो, कोर्टामध्ये कारवाई करणार. त्यामध्ये आम्हाला कंपनी आमच्या हक्कामध्ये जर करायची इच्छा झाली, कोर्ट काय करतंय, सकृतदर्शनी आलेल्या पुराव्यावरून निर्णय देते. परंतु इथं परंपराच आणखीन कोर्टाला कळाली नाही आहे. मी तो कोर्टाला कळाली नाही असं म्हणायला लागलो आहे. त्याचं कारण ही वेगवेगळ्या लोकांकडे प्रत्येक परंपरा आहे. आता आजची परंपरा कशी आहे की या पालखीत पादुका ठेवण्याचा हक्क माझ्याकडे आहे. गाभाऱ्यातून पालखीत ठेवण्याचा मान मला आहे. पण आता गंमत अशी आहे की विनाकारण वाद घालायचा नाही म्हणून मी शांत आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचा आमच्याशी वाद घालू नये, आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी वाद घालू नये. त्यांचं बरोबर आहे की चूक आहे आणि त्याच्या घराण्यातले नाही आहेत तर त्यांना घराण्यामधल्या लोकांशी इंटरफेअर करण्याचा कुठलाही अधिकार नाही. ठीक. बाहेरच्या माणसांनी येऊन असं आम्हाला सुचवणं हे योग्य नाही.